कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. आपण आज आलो आहेत सदाशिव जाधव आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर स्वाती सदाशिव जाधव यांना भेटायला. अर्थात त्यांच्यासोबत त्यांची ही मुलगी प्रणाली सदाशिव जाधव. डॉक्टर स्वाती जाधव यांच्यावर आपण नुकताच एक व्हिडिओ पाहिला असेल. त्यांचं एक संघर्षमय जीवन जे आहे, शिक्षणासाठी संघर्ष आणि लग्नानंतर त्यांनी केलेली वाटचाल, या गोष्टी व्हिडिओ बनवताना मी एकट्याने तर सांगितल्याच आहेत, पण आता या व्यक्तीकडनं त्याच्या तोंडून त्याचा संघर्ष ऐकणं याच्यापेक्षा वेगळी मजा नाही ना. आणि यातून जे इन्स्पिरेशन मिळणार आहे येत्या पिढीला ते खूप वेगळ्या प्रकारचं असेल. डॉक्टर स्वातीताई नमस्कार. माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत तुमचं. स्वातीताई, तुमच्या माहेरपासून आपण सुरुवात करणार आहोत. तुमचं माहेर कोणत्या गावचं? माझं माहेर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, प्रॉपर मोहोळ. ओके. इथे माझा जन्मही झाला आहे आणि माझं शिक्षण ही सुरुवातीतच झाली. ओके. कितवीपर्यंत तुमचं शिक्षण मोहोळमध्ये झालं? मोहोळमध्ये 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण माझं राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ येथे झालेलं आहे. अच्छा. नंतर मग 12वी नंतर तुम्ही काय केलं? 12वी नंतर माझा DEDला नंबर लागला. तसं 12वी झाल्यानंतर असं माझ्या डोक्यातच नव्हतं की मला 12वी नंतर काय करायचे काय नाही. अच्छा. परंतु माझी सगळ्यात मोठी आत्या ती प्राध्यापिका आहे, ती आता सध्या रिटायर झाली अच्छा. आहे. एकदा अशीच सुट्टीला आली होती आणि ती माझ्या पप्पांना म्हणाली, वडिलांना म्हणाली की अरे तू काय करणार आहे स्वातीचं पुढं. मग त्यावेळेस पप्पा म्हणले बघूया आता काहीतरी करता येईल. पण ती म्हणली नाही, मुलींसाठी सगळ्यात चांगलं क्षेत्र आहे, समाजकार्य करता येतं, किंवा मुलींसाठी जर तिला काही करायचं असेल तर तिला DED करू दे आणि शिक्षिका होऊ दे. म्हणून वडिलांनी मग परिस्थिती नसतानाही की आपल्या मुलींनी शिकावं, काहीतरी आपलं नाव कमवावं, यासाठी त्यांनी असं ठरवलं की मला DEDला नंबर लावायचा आणि DED करायचे. आणि मग माझा नंबर DEDला कोल्हापूर यशवंतराव DED कॉलेज कोल्हापूर येथे माझा नंबर लागला DEDला. ओके. मग DEDसाठी तुम्हाला कोल्हापूरला जावं लागलं? हो, कोल्हापूरला. पहिल्यांदाच मी गावाच्या बाहेर कधी पण, शाळा पण माझी 1ली ते 12वी घराच्या समोरच. क्या बात मग आहे. घर आणि शाळा ह्याच्या पलीकडचा रस्ता मला कधी माहितीच नव्हता. आणि पहिल्यांदा कोल्हापूरला जायचं, राहायचं. सुरुवातीला एक्साइटमेंट असते की चला आता आपण शिकायला जातोय. परंतु तिथं जेव्हा गेले आणि आई मला सोडून आली, त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी रडायला लागली. मला DED करायचंच नाही, मला राहायचंच नाही. साहजिक. आणि तेवढ्या आई नुकतीच घरी पोहोचली होती आणि आईला फोन करून, फोन तर नव्हते, शेजारी फोन होता, लँडलाईनवर फोन लावला आणि म्हणलं मला इथं राहायचं नाही, मला आत्ताच्या आत्ता घेऊन जा. मला काय कळतं, मी लहान होते ना. मग आई तशीच आली. आता काय करायचं, एवढे मोठे पैसे भरलेले, 12,000 फी होती त्यावेळेस, ती भरलेली. आणि मग आई पप्पा म्हणले जा तू काही कर, तिथं राहा 8 दिवस, तिला सवय लागू दे आणि मग तू माघारी ये. आई आली, रडायला लागले. आई मम्मी म्हणली नाही असं नाही करायचं, तुला शिकलं पाहिजे, एवढं आपण कष्टाने तुझा नंबर लागलाय. आणि त्यावेळेस मोहोळमध्ये DEDला नंबर लागणं म्हणजे फार कौतुकाची गोष्ट होती. शक्यतो नंबर लागायचेच नाही. आणि माझा नंबर लागल्यानंतर सगळे घरी यायला लागले, कौतुक करायला लागले, अरे तुझ्या मुलीचा नंबर लागलाय, हे लागलाय. आणि मग त्यावेळेस वाटलं अरे आपल्या वडिलांचं स्वप्न आहे, आईचं स्वप्न आहे, आपण असं माघारी जाऊन नाही चालणार, आता आपल्याला काहीतरी फेस करावंच लागणार आहे. कारण समाजात पहिल्यांदाच आले होते ना बाहेर, माहितीच नव्हतं कोण कसं असतं काय असतं. आणि मग आईनं समजावलं. 8 दिवस आई माझ्यासोबत राहिली आणि मग गेली. आणि मग ठरवलं आता आपल्याला करमू दे न करमू दे, आपल्याला आता हा टप्पा पार केलाच पाहिजे. आणि म्हणून मग तिथं माझी नुकतीच DEDची सुरुवात झाली होती. अरे वा. त्यानंतर मग तुमचं लग्न कधी ठरलं? साधारण 6 महिन्यानंतर. मी जेव्हा दिवाळीच्या एकतर 12वी नंतर शाळा, पुस्तक ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यात कधी काही नव्हतं. आणि माझ्या असं डोक्यातही नव्हतं की आपल्याला लग्न होईल किंवा काय. पण वडिलांची परिस्थिती नाजूक होतीच, विषय तो नाहीच आहे. परंतु वडिलांची तब्येत पण बरी नसायची, त्यांना हायपरटेन्शन, मधुमेह, अल्सरचा त्रास होता. आणि मग त्यावेळेस माझे सासरे नुकतेच येऊन बघून गेलेले. त्यांना कळलेलं की बाबा अशी DED झालेली मुलगी आहे. आणि मग आता वडिलांना वाटलं की अरे छान झाले, घर चांगलं आहे, मुलगा गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि शिकलेली, सुशिक्षित आहेत सगळे. जवळपास माझ्या सासरचे, माझे जेवढ्या चुलत जाव आहेत किंवा माझे सासरे आहेत, चुलत सासरे सगळे शिक्षक पेशातले. मग वडिलांना वाटलं हे योग्य स्थळ आहे आणि आपण आता गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळं आपण होकार द्यावा असं त्यांना वाटलं. आणि DEDला नंबर लागल्यानंतर दिवाळीला मी माहेरी आले आणि मग तिथं बघण्याचा कार्यक्रम झाला. आणि पूर्वीच्या वेळी असं विचारलं जायचंच नाही ना की तुला काय वाटतं काय नाही, आपल्या आई वडील म्हणतील ते योग्यच असणार आहे हे मानून मग त्यावेळेस लग्न जमलं माझं. आणि त्याच्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीनंतर 23 मार्च 2003 रोजी सदाशिव जाधव यांच्याशी माझा विवाह झाला.
म्हणजे DEDचं कम्प्लीट तुम्ही नंतर नाही, केलेलं नाही, नाही. आहे? First year नंतर ते- केलेलं आहे. फर्स्ट इयरचा पेपरही झाला नव्हता आणि माझ्या वडिलांची पहिली अटच होती क्या? की जर तुम्ही हिला पुढे शिकवणार असाल तरच मी माझी मुलगी द्यायला तयार आहे. अगदी आणि बरोबर, त्यावेळेस अगदी बरोबर. लग्न जमल्यानंतर सगळेच म्हणतात हा मी तयार आहे, मी म्हणजेच तयार आहे. तुमच्या मग या वडिलांनी लिहूनच जडणघडणमध्ये घेतलं, माझ्या वडिलांनी लिहूनच जी घेतलं. काय जडणघडण आहे हा. त्याच्यामध्ये आई वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. साहजिकच एक तर तुम्ही रडायला लागल्यावर आई परत आली, हा, हे इट हॅपन्स, हा, हा. पण त्या दोघांना मी सॅल्यूट करतो. हा. सदाशिव जाधव, तुम्हाला ही अर्धांगिनी म्हणून भेटली ते साधारण साल 2003, बरोबर आहे? 23 मार्च. विश्वचषक फायनल होतं त्या दिवशी आमचा विवाह पार पडला. वा, क्या बात आहे, लक्षात राहण्यासारखं आहे. म्हणजे 2003चा विश्वचषक क्रिकेटचा. 23 मार्च 2003. व्हेरी गुड. मग तुमच्या मनामध्ये जेव्हा आपल्याला आता ही DED मुलगी मिळाली आहे तेव्हा तुमच्या भावना काय होत्या की हिला अजून आपण शिक्षित करायचं आहे किंवा हिला नोकरी लावू शकतो किंवा काय? आता मी काय जेवढ्या आमच्या वडिलांनी माझ्यासाठी मुलगी बघितल्या लग्नासाठी म्हणून, हां की ती एक वडिलांची आमच्या कुटुंबाची माझी एक धारणा होती की बाबा जी आपल्याला भावी पत्नी करायची ती शिक्षकच करायची, हां. की जेणेकरून कुटुंबाला समाजाला हातभार लावेल अशी. वा. तर त्या दृष्टीनं जी काय मुली पाहण्याचा कार्यक्रम होत गेला ते शिक्षिकाच पाहिल्या सगळ्या, हां. किंवा DED शिकत असलेल्या. त्याच्यानंतर हे जे स्थळ आलं हां. मोहोळचं, मग हे सर्वांना पसंत पडलं आणि सर्वांना पसंत पडली ही स्वाती. मग त्याच्यानंतर मग आमचा जो पाहण्याचा कार्यक्रम झाला हे झालं, त्याच्यामध्ये सासऱ्यांनी आमची अट घातली की जे काही उर्वरित शिक्षण असेल ते आपण पूर्ण करा, हां. की त्यानुसार त्या शब्दाला मी आज तागायतपर्यंत जागलाय. आणि अर्थातच आपली बायको शिकते म्हणल्यावर आपल्यालाही थोडासा सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे. आता त्यामध्ये आमच्या काही हालापेष्टा किंवा काही संघर्षमय जीवन ते काही असतं. थोडं झालं, हां. ओढाताण हे ते. कारण त्यावेळी ॲडमिशन मिळालं होतं वारणा कोडोलीला, ते DED चालू होतं फर्स्ट इयर पन्हाळा तालुका. हां तिथून 1 वर्ष मी सांगलीला अपडाऊन केलं रोज, सांगली न्यायालयात कार्यरत असताना. हां. त्याच्यानंतर मग DED पूर्ण झाल्यानंतर आम्ही दोघं सांगलीत राहायला आलो. वा. तिथलं झाल्यानंतर माझी बदली होणार होती जनरल ट्रान्सफरमध्ये, त्यामुळं मग मी कुटुंब करमाळा इथे हलवलं. हां. त्यानंतर माझी बदली तासगाव येथे झाली. अच्छा. मग तासगाववरून मी करमाळ्याला सुट्टीला येत होतो, असं आमचं ते. तुम्ही चालू न्याय होतं. खात्यात होता? हो. तुम्ही न्याय खात्यात. ओके. हा, आणि मला इथे एक गोष्ट नमूद करायची हा. आहे की आपल्या समाजामध्ये असं असतं की मुलींनी कमी शिकलं पाहिजे किंवा मुलांनी जास्त शिकलं पाहिजे किंवा आपला हा. जो पार्टनर असतो त्याला मी बरेच पुरुष असे पाहिलेत की आपल्यापेक्षा जास्त स्त्री असली की मग इगो प्रॉब्लेम्स येतात हा. किंवा कुठेतरी कमीपणा मानला जातो. तिला परंतु- शिकू द्यायचं नाही हा, आपल्यापेक्षा शिकू द्यायचं जास्त. नाही. हा. किंवा शिकली किंवा तात्पुरतं असतं की हा तू शिक, पण शिकल्यानंतर जेव्हा संसार सुरू होतो किंवा जेव्हा घरात आपण राहतो त्यावेळी कुठं ना कुठं हा इगो प्रॉब्लेम येतो की हा. तू स्वतःला जास्त शहाणी समजते, तुझं जास्त शिक्षण झालंय, तुला कुठेतरी गर्व आलाय किंवा तुझं असं आहे तुझं तसं आहे किंवा हे बरेच प्रॉब्लेम्स असतात. परंतु मला अभिमानाने ते सांगावं वाटतं की नमूद करावं वाटतं की आमच्या इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये 23 वर्षामध्ये एकदाही मला असं कुठंच वाटलं नाही की मी जास्त शिकते किंवा साहजिक त्यांचंही शिक्षण त्यांच्या क्षेत्रामध्ये जास्तच आहे, नाही असं नाही आहे. परंतु त्यांना नेहमी माझा अभिमान वाटत आलाय. माझे वडील माझा मुलगा 3 वर्षाचा असताना माझ्या लग्नानंतर 5 वर्षानंतर गेले आणि माझ्या वडिलांच्या जागी मी आज माझं पार्टनर कमी आणि माझ्या वडिलांच्या जागी मी ह्यांना जास्त बघते. कारण तुम्हाला मला माहिती आहे एक साथीदार म्हणून तर प्रत्येकजण प्रेम करतो, साथ देतो, परंतु वडिलांसारखं जपणं, सांभाळणं, साथ देणं, अभिमान बाळगणं अशी खूप कमी माणसं आपल्या आयुष्यात असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात साथीदार असतोच, नाही असं नाही. मला साथीदारही मिळाला, परंतु माझ्या वडिलांची जागा घेणारं व्यक्ती आज माझ्यासोबत आहे याचा मला खूप जास्त अभिमान आहे. आणि त्यांनी ते म्हणाले तशी त्यांनी बीएडवाल्या मुली पाहिल्या, नोकरीवाल्याही मुली होत्या, परंतु त्यांनी मला एकदा सांगितलं होती गोष्ट, त्यामुळे मला माहिती आहे की ते म्हणाले होते की मला DED झालेलीच मुलगी पाहिजे होती. म्हटलं का असं का, DED झालेली का? BED तर क्वालिफिकेशन जास्त आहे ना, मग DEDच का? तर ते असे म्हणाले की DED झालेली मुलगी हे लहान मुलांना शिकवण्याचं काम करते, म्हणजे त्या मुलांना संस्कार देण्याचं काम करते आणि घराला संस्कार देणारी ही मुलगी DED झालेली असू शकते. आणि मला माहिती की तू घराला मुलांना संस्कार देतील, मुलांना चांगलं सांभाळतील आणि आपली पुढची पिढी नक्कीच संस्कारक्षम तयार करतील, म्हणून त्यांचं पहिली अट होती की आपण DED झालेली मुलगी करावी. आणि मला याचा खूप अभिमान आहे की मी त्यांच्या ह्या त्यांची जी इच्छा आहे त्याला सार्थक 100% पूर्ण झाले की नाही हे सांगू शकतील, परंतु मी त्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. अगदी अगदी नक्कीच. कारण त्यानंतर तुम्ही MA झाला, डबल MA झाला आणि तुमचं PhD कधी झालंय? PhD आता नुकतीच जानेवारी 2026 आणि त्यावेळेस म्हणजे DED जर राहिलेलं 1 वर्ष तिथपासून एज्युकेशन तुमचं लग्न झाल्यावर झालं. झाल्यापासून त्यामुळं मी 100पैकी 100 मार्क माझ्या या मित्राला देतो, सदाशिव जाधव यांना देतो. आणि अर्थातच ज्या पद्धतीने
त्यांची इच्छा होती की मुलांना तुम्ही संस्कारक्षम करू शकता, हां, हां. ते मला इथं दिसतंय. प्रणाली, तुला पण नमस्कार. नमस्कार. कशी आहेस तू? खूप छान. कितवीत आहेस? मी आता 10वीची परीक्षा झालीत माझे. तुला असं काही गंमत आठवते का ग? तू काहीतरी 5वीत असशील, 7वीत असशील, तू अभ्यास करायला बसतेस आणि इकडे एका खोलीत आई पण अभ्यास करते. हो, असं कधी झालंय? फार गंमत वाटायची मला. हो ना? म्हणजे मी 5वीत 6वीत किंवा माझं जे काही शिक्षण होत असायचं हां. त्यावेळी माझी आई पण तिचं शिक्षण पूर्ण करत होती. अच्छा. तर मला फार गंमत वाटायची याची. म्हणजे मायलेकीचा अभ्यास एकाच वेळेस सुरू होता. हो, आणि मग भाऊ तुझ्यापेक्षा छोटा आहे का मोठा आहे? मोठा आहे तो. मोठा आहे. तो सगळ्यांना सांगत असेल, माझी ताई आणि माझी आई दोघी अभ्यास करतात, शांत राहा. हो. ओके. सदाशिव जाधव, तुम्हाला आपल्या पत्नीचा हा एवढा सक्सेस, आज ती डॉक्टरेट झाली आहे. तुमची नेमप्लेट मी पाहिली, डॉक्टर स्वाती सदाशिव जाधव हे नाव घरात नेहमी येता जाता. ती नेमप्लेट पाहिल्यावर तुमच्या नक्की काय भावना असतात? आता मला एक अशी सवय होती की कुठलीही एखादा ॲडमिशन घेतलं की ते डिग्री मिळायच्या घसास माझी ती न्यायची. नेमप्लेट हां. तयार अरे वा, असायची. क्या बात तशी आहे. मी ही नेमप्लेट डिग्री मिळायच्या अगोदर तयार करून ठेवली. वा. त्यामुळे माझी देखील त्यावेळी LLB झालो 2019ला. वा. त्यावेळी उत्तीर्ण होण्याच्या अगोदर मी ती नेमप्लेट तयार करून ठेवली. रिझल्ट लागला की मी ती लावत होतो. माझा म्हणजे आत्मविश्वास. एक आत्मविश्वास. आत्मविश्वास होता किंवा ती एक जीवन जगण्याची एक प्रेरणा होती. प्रेरणा, मला. जिद्द आहे, मनात जिद्द आहे की जसं मला हे बाबा करायचं. यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्री असते, तसं त्या रूपातच माझी पत्नी मला लाभली. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमचं काय म्हणणं आहे? अं, खरी म्हण काय आहे? बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल हां, वुमन yes, देर इज ऑलवेज अ yes, मॅन. yes. अशी ती म्हण आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. हां, आणि पण याचा आजकाल खूप असंही अभिमान आहे. म्हणतात. हां, आणि मी नेहमी म्हणत असते की प्रत्येकांसाठी आदर्श सावित्रीबाई फुले असते, पण माझ्यासाठी आदर्श, आमच्या घरात पण म्हणतात ना, डिबेट होतो नेहमी. हां. संत तुकाराम महाराज, हां. शिवाजी महाराज, वा, हां. ज्योतिबा फुले, मी ज्योतिबाई असे नेहमी म्हणतात. हां. आणि ते खरंच आहे. आणि माझ्यासाठी माझा आदर्श आणि माझा हिरो जर कोण असेल ना, तर ज्योतिबा फुलेच आहेत. कारण त्या काळामध्ये तिला शिकवणं, तिला बाहेर काढणं, ह्यासारखं काम मला नाही वाटत ते Yes, कुणाला yes. जमल आणि अगदी होईल. अगदी बरोबर. प्रत्येक स्त्रीच्या मनात सावित्री असते. मग कुणाला काही शिकायचं असतं, कुणाला स्किल शिकायचे असतात, कुणाला शिक्षण घ्यायचं असतं, कुणाला काही ना काही इच्छा पूर्ण असतातच. परंतु तिला साथ देणारा ज्योतिबा तिच्या आयुष्यात असेलच असं नाही आहे. पण मी खूप नशीबवान आहे, माझ्या आयुष्यात माझा ज्योतिबा माझ्या सोबत होता. तुम्ही आता हम्म. प्रणालीच्या वयाच्या मुलींना काय सल्ला द्याल तुम्ही? हा, मी तिच्या वयाच्या मुलींना हा सल्ला दिला. आता मी पदवीधर शिक्षिका असल्यामुळे साहजिकच किशोरवयीन मुलींचा संपर्क माझ्या बरोबर येतो. आणि माझ्या PhDचा विषय असतोय किशोरवयीन मुलींच्या समस्या. अच्छा. आणि या विषयावरच PhD केलेली आहे मी. आणि मग मला त्या मुलींना असा सल्ला द्यायचा की आपल्या आयुष्यामध्ये संकट खूप येतात, खूप जास्त संकट येतात. आपल्याला अडवलं जातं, थांबवलं जातं. परंतु ते संकट फक्त एकाच कारणासाठी येतात की आपल्यात किती ताकद आहे, आपल्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, आणि आपण ते पार करून कसं पुढे जाऊ शकतो. येस, आणि आपली आता- पारख चालू असते Yes, yes, देवाकडनं. yes. आपण म्हणतो ना की बघा, आई असते बाजारातून येत असताना, एक छोटा मूल आणि मोठा भाऊ. समजा आता प्रणव प्रणालीत माझ्यासोबत आहे आणि मला ओझं झालंय, मी साहजिकच प्रणवलं ती पिशवी देईन. माझा मोठा मुलगा आहे ना, हम्म. आईला माहिती की माझा मोठ्या मुलामध्ये ताकद आहे, मी त्याला पिशवी दिली की तो सांभाळ. तसं देवालाही माहिती आहे की कुणामध्ये जास्त ताकद आहे, कुणामध्ये पोटेन्शियल आहे, वाह, आणि क्या ज्याच्यामध्ये बात. जास्त ताकद आहे क्या बात. त्याला त्याच्याच आयुष्यामध्ये संघर्ष असतो आणि त्याच्याच आयुष्यामध्ये संकट येत असतात. आणि ते मला माहिती होतं आणि त्यामुळे मला उलट जास्त आनंद वाटायचा. अरे, आपल्याला संकट आलेत ना, आपल्याला काहीतरी ह्यातून मार्ग नक्की मिळणार. आणि त्यांनीच आपल्यासाठी हे पाठवले का, तर मला ह्यातून काय करायचं, स्ट्रॉंग व्हायचं. म्हणून माझ्या प्रत्येक किशोरवयीन मुलींना हाच सल्ला आहे की तुम्हाला कितीही संकट येऊ दे, त्याचा राग न मानता त्याला सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा. आणि खचून न जाता किंवा वाईट वाटून न घेता त्यातून मार्ग काढत राहा. कारण आपण खूप नशीबवान आहोत की महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे. इथं आंबेडकर आहेत, शाहू आहेत, फुले आहेत, शिवाजी महाराजांसारखे थोर व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या 0.001% सुद्धा आपण नाही आहेत. अगदी त्यांनी बरोबर. जो संघर्ष केलाय तो संघर्ष आपल्याला करायचंच नाही. आपल्याला लढायला जायचं नाही, आपल्याला कुणाला काहीच करायचं नाही. यार, तुम्हाला सगळं मिळालेलं आहे, फक्त अभ्यास करायचा. सगळं त्यांनी ऐकत दिलंय आपल्याला. हो, वाईट म्हणून घ्यायला वेळ नाही लागत. एका सेकंदात, आता मला जर वाटलं ना की मी एखादं वाईट म्हणून घ्यायचं, एका सेकंदात मी वाईट म्हणून घेऊ शकते. पण चांगलं म्हणायला, चांगलं कार्य करायला कितीतरी काळ द्यावा लागतो. बरोबर. साहजिकच मला त्यासाठी 23 वर्ष लागले हे सगळं मिळवायला. आणि आज 23 वर्षानंतर मी ज्या ठिकाणी आहे त्यानंतर मागं वळून जेव्हा मी बघते तेव्हा असं वाटतं, अरे खरंच आपला प्रवास खूपच संघर्षमय नाही म्हणणार अगदी, मी, अगदी. कारण तो माझ्यासाठी योग्यच नाही, होता. ती तुमची ह्याच्यापेक्षा विनयशीलता आहे. जास्त- तुम्ही Yes. संघर्ष मानत नाही. ह्याच्यापेक्षा जास्त- पण हे असं कदापि खूप रेअर उदाहरण आहे हां. तुमचं. अतिशय दुर्मिळ गोष्ट म्हणून तुमच्याकडे मी पाहतो आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ करतोय. चला, समाजाला एक वेगळं इन्स्पिरेशन देणारं तुम्ही हे पती पत्नी आहात. आणि तुमची ही मुलगी प्रणाली, तिच्या चेहऱ्याकडे बघून सुद्धा समजतं की ती किती छान संस्कारक्षम मुलगी आहे.
डेफिनेटली एक ब्राईट फ्युचर तिचं आहे असे आईबाबा तिला लाभलेत. तुम्हाला अजून काही जाधव सर सांगायचं आहे का? आपल्या पत्नीविषयी तुम्हाला काही बोलायचं आहे का? माझ्या पत्नीने अजून आत्तापर्यंत लग्न जमल्यानंतर जे डी एड फर्स्ट इयर केलं हं. तिथपासूनचा आजचा शैक्षणिक प्रवास हा अखंड अविरत चालू आहे. आणि अजून देखील तिनं LLB करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. क्या बात आहे. परंतु थोडंसं थांबून परत ते ॲडमिशन घेता येईल किंवा तेही काय इच्छा हरकत, पूर्ण करेल तुमची परवानगी आहे असं मी हां, आज आता तुम्ही सांगू वकील शकतो. होणार आहात उद्या आणि माझा मुलगा रिटायर झाल्यावर. व मुलगा आता लॉला आहे का? माझा मुलगा आता 3ऱ्या वर्षामध्ये पुणे येथे ILS लॉ कॉलेजला शिक्षण घेतो. क्या बात. LLBचं. म्हणजे मला फक्त इतकीच विनंती करायची आहे की यांनी सुद्धा काळा कोट घातल्यानंतर तुमच्या दोघांमध्ये अभिमान चित्रपट होणार नाही ना? नाही. होणार नाही हे मला माहिती आहे, पण जस्ट मी आपला उगीच चिमटा घेतला. कारण शेवटी तो पिक्चर होता, ती स्टोरी होती, ती कोणाच्या तरी जीवनात घडलेली होती, ठीक आहे. पण काही हरकत नाही. एक चांगली लीगल कन्सल्टन्सी फर्म अशा दृष्टिकोनातनं मी या तुमच्या तिघांकडं पाहीन. मग तुम्ही, तुमचे चिरंजीव आणि तुमची आता पत्नी, काही हरकत नाही. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर Thank you. नेक्स्ट एज्युकेशन ॲज LLB. आज आणि प्रणालीला पण लाख लाख शुभेच्छा. येस. आज आम्हाला जी आपल्या कवी प्रवीर राजे यांचे हे जागतिक विक्रमी आपण तसेच आपली लिम्का बुकमध्ये नोंद झालेली आहे. तसेच आपण सलग 17 तास अविरत स्वरचित कवितांचं वाचन केलेलं आहे. तो विक्रम अद्याप मोडलेला नाही. आपला प्रेझेंटेशन केलेलं आहे. नॉट रिडिंग. हां, प्रेझेंटेशन केलेलं आहे. स्वरचित कवितांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे की ते अद्याप विक्रम आपला कोणी मोडला नाही. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे कवी प्रवीर राजांचं, त्यांच्यामुळं आज आम्हाला व्यक्त होण्याची तर संधी मिळाली. त्यामुळे आम्ही जाधव परिवारातर्फे आपलं अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. तुमचं जे लाईफ आहे ना ते रिमार्केबल आहे आणि त्यासाठीच मला हा इंटरव्ह्यू घ्यावासा वाटला. मैं तो आपके सामने कुछ भी नहीं इतकंच मी आवर्जून सांगतो. मला तुम्ही वेळ दिला तिघांनी, त्याबद्दल मी तुमचे लाख लाख आभार मानतो आणि अर्थात प्रणालीला लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. तुला जे बनायचं आहे ते तू आईवडिलांच्या कानात सांग. तुला 100% सपोर्ट मिळणार आणि तू पण खूप काहीतरी चांगलं बनवून दाखवशील, यामध्ये मला काहीही शंका नाही. पूर्ण जाधव कुटुंबियांचं लाख लाख आभार मानतो. स्वातीवहिनी, तुम्हाला ज्यांनी सहकार्य केलं, तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात असू द्या, शाळेत असू द्या, नात्यामध्ये असू द्या, त्या प्रत्येक व्यक्तीचे मी माझ्या चॅनलतर्फे आणि तुमच्यातर्फे लाख लाख आभार मानतो. मी धन्यवाद.